मित्रहो नमस्कार. माणसाचं आयुष्य हे 3 अवस्थेतून जात असतं. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. आपण तरुण झालो म्हणून म्हातारपणाचा खोचक टोला मारणं हे चुकीचं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ते बसत नाही. या वृद्धत्वाकडे टेकलेल्या माणसाला आपण आजोबा म्हणतो, स्त्री असेल तर आजी म्हणतो, पण त्यांचा कधी उपमर्द करीत नाही. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीनं ते आपल्याला शिकवलं नाही. आपल्या आईवडिलांनी ते आपल्याला शिकवलं नाही. कारण म्हातारे असले तर त्यांच्यामध्ये अनुभवाचा अभ्यास हा खचून भरलेला असतो. पोरगं रडलं तर तुमच्या आईवडिलांना जेवढं कळणार नाही तेवढं तुमच्या आजी आजोबांना कळतं की नेमकं काय करायला पाहिजे पोरगं शांत होण्यासाठी. आणि पोरगं आईवडिलांकडे जेवढं खुश राहत नाही लहान असताना तेवढं ते आजी आजोबांच्या कुशीत खुश राहतं. ही त्या वृद्धत्वातली म्हातारपणीची ताकद आहे. मित्रो, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की स्वतः वृद्धत्वाकडे झुकत असतानासुद्धा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्याला वृद्ध म्हणणं हा केवढा मोठा जोक आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. अर्थातच व्हिडिओ राजकीय आहे. मित्रो, 85 वर्षाकडे झुकलेला शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी 2 मोठ्या व्यक्तींना, ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांएवढं असेल की नसेल माहीत नाही, पण नाव नक्कीच मोठं आहे, ज्यांना अख्खे महाराष्ट्र ओळखतात, त्यांचा उल्लेख शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हातारा बैल असा केला होता. नुसता उल्लेख केला नाही तर असं म्हटलं की बैल म्हातारा झाला की त्याला बाजूला करावा लागतो. तर दुसऱ्या एका प्रचार सभेमध्ये दुसऱ्याच नेत्याबद्दल बोलताना शरद पवार यांनी बैल म्हातारा झाला की त्याला बाजारात विकावा लागतो अशा शब्दात त्या व्यक्तीचा राजकारणातलं योगदान, महाराष्ट्राच्या विकासातलं योगदान आणि लोकप्रियता या सगळ्या गोष्टी लाथाडू अशा शब्दात त्यांची निर्भत्सना केली होती. आजच सांगण्याचं एक कारण असं की शरद पवार आज स्वतः 85 वर्षाचे झाले तरी हा बैल स्वतःला तरुण समजतो. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. आजच्या काळात असे अनेक लोक म्हणतात की शरद पवारांना महाराष्ट्राविषयीची तळमळ आहे, महाराष्ट्राविषयीचं खूप नॉलेज आहे, त्यांनी महाराष्ट्रासाठी अखंड आयुष्य वेचलं असं म्हणणाऱ्यांना माझा एक सवाल आहे की शरद पवारांनी जर आयुष्य वेचलं महाराष्ट्राच्या विकासासाठी तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आजसुद्धा कर्जमाफीसाठी शासनाच्या दारात उभं राहण्याची वेळ का येते? इतर राज्यांमध्ये शेतीचा एवढा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला असताना महाराष्ट्रामध्ये तो विकास का झाला नाही? तिसरा प्रश्न, बारामतीमध्ये मात्र शेतकरी खूप सुखी आहेत. बारामतीमध्ये शरद पवारांचं युग येण्याच्या अगोदर दुष्काळ होता, तिथे पाऊस कमी पडायचा, तिथे शेतकऱ्यांना शेती करण्याचं ज्ञान नव्हतं. मग तिथे बारामतीमध्ये येतं, पण महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये शेतीची अशी भीषण अवस्था का झाली? ती कुणी केली? या सगळ्या गोष्टींचा जर चर्चा केली तर कळेल की शरद पवार हे काय महाराष्ट्राचे नेते नाहीत, तर ते बारामतीचे नेते आहेत. मित्रो, हा विषय बाजूला ठेवूया. आजचा विषय असा आहे की शरद पवारांनी ज्या 2 मोठ्या नेत्यांविषयीचं असे उद्गार काढले होते तेच शरद पवार स्वतःचं म्हातारपण का लपवत आहेत. तर या विषयावर आज सविस्तरपणे आज बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मित्रांनो विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, बारामती शेजारीच एक पुरंदर नावाचा तालुका आहे. या पुरंदर तालुक्याच्या नावाने विधानसभा मतदारसंघसुद्धा आहे. या ठिकाणी दादाजीराव जाधव यांनी अनेक वर्ष लोकांचं प्रतिनिधित्व केलं. लोकांच्या आशा आकांक्षांना स्थान देणारा, न्याय देणारा असा नेता अशी दादाजीराव जाधव यांची अनेक वर्षाची ओळख आहे. त्यामुळे ते 1, 2, 3 वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा विधानसभेवर निवडून गेले. महाराष्ट्रावर राज्य करण्याची स्वप्न पाहणाऱ्या शरद पवार यांना बारामतीला लागूनच असलेल्या या पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र अडचण ठरत होती. बारामतीमध्ये शरद पवार किंवा पवार घराणं याच्या पलीकडे लोकांनी कुठलाच तिसरा विचार केला नाही.
पण त्याला लागूनच असलेल्या पुरंदरमध्ये मात्र शरद पवारांना तिथल्या जनतेनं शिरकावसुद्धा करू दिला नाही. पण आपल्याखेरीज इतर कोणीही राजकारणात नको आणि असला तर त्यानं आपल्या पायपुसण्या आपल्या सतरंजा उचलाव्यात अशी संकुचित वृत्ती असलेल्या शरद पवार यांनी दादाजीराव यांना हरवण्यासाठी जंग पछाडलं. महाराष्ट्राची राजकारणाची जी ही आहे गती आहे, संस्कृती जी आहे ती रसातळाला गेली असं आपण आता खूप म्हणतो. पण ती रसातळाला घालवण्यामध्ये शरद पवारांसारख्या थोर नेत्याचा, ज्यानं देशभरात एक लोकप्रिय नेते, मोठे नेते असं आपण म्हणतो, त्या शरद पवारांसारख्या इतक्या वर्ष राजकारणात असलेल्या माणसाची सुद्धा जीभ घसरावी राजकारण करताना, ही केवढी मोठी शोकांतिका आहे. मित्रहो, 2004 साली जी निवडणूक झाली होती त्यावेळी दादाजीराव जाधव यांच्या विरोधात NCPनं म्हणजे राष्ट्रवादीनं उमेदवार उभा केला होता. त्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना दादाजीराव जाधव यांचा उल्लेख त्यांनी म्हातारा बैल असा केला. बैल म्हातारा झाला की त्याला बाजारचा रस्ता दाखवावा लागतो असं त्यांनी म्हटलं. आता बघा, शरद पवारांची आपण तो शरद पवारांचा राजकीय वगैरे त्यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली वगैरे हे सगळं विसरून जाऊया. पण शरद पवारांना विधान करताना एक गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे होतं की बैल म्हातारा झाला की तो कुठल्याही बाजारातसुद्धा विकला जात नाही. तुमच्या मतानुसार त्याला खटकाला द्यायला लागतं. पण महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रातला एकही शेतकरी मला वाटतं असं नसेल की जो बैल म्हातारा झाला म्हणून खटकाकडे देतो. तो आपल्या आईवडिलांना जसं सांभाळतो शेतकरी, तसा त्या बैलालासुद्धा सांभाळतो त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत. बैल म्हातारा झाला म्हणून खटकाला देण्याची पद्धत इतर कुठेतरी असेल, पण ती महाराष्ट्रात नाही, आजसुद्धा नाही, हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो. त्यामुळे शरद पवारांनी तसा उल्लेख केला असेल, बैल म्हातारा झाला की फक्त आणि फक्त तो त्याच शेतकऱ्याकडे राहतो आणि तोच शेतकरी त्याला पोसतो. तो ना बाजारात विकला जात, ना शेतकऱ्याची मानसिकपणा त्यांची इतक्या वर्षाची असलेली त्या बैलावर प्रेम, माणसासारखं केलेलं प्रेम, ती त्याला खटकाला विकू देत नाही. त्यामुळे शरद पवारांनी हे विधान करताना निदान महाराष्ट्राची शेतकऱ्यांचं एक बैलाची उपमा देताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तरी विचार करायला हवा होता. पण त्यांनी तो केला नाही. मित्रहो, दादाजीराव जाधव त्यावेळी पण पुन्हा निवडून आले. महत्त्वाचं असं आहे मित्रांनो की दादाजीराव जाधव आणि शरद पवार यांचे राजकारणापलीकडे खूप मोठं नातं होतं. तसे शरद पवारांनी त्यांच्या स्वार्थासाठी अनेक नाती जोपासली. तुम्हाला एवढंच उदाहरण कशाला, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामधून विस्तव जात नाही असं आपण पाहतो. पण मोदींशी सुद्धा वैयक्तिक मैत्री शरद पवारांची आहे. आता ती काय आहे, भविष्यात कधी काय लागलं, अडीअडचण आली तर शरद पवार मोदींकडे जाऊन त्यांच्या अडचणी मिटवून घेतात. याच्यासाठी आहे. राजकारणात मैत्री असू नये अशा मताचं मी नाही. उलट राजकारण हे सौहार्दपूर्ण असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये नातं एक असलं पाहिजे परस्परांमध्ये, विरोधाला विरोध असता कामा नये या मताचा मी सुद्धा आहे. पण मैत्री असावी म्हणजे ती स्वार्थासाठी नसावी. ती त्याच्यातून महाराष्ट्राचा विकास होणार असेल, देशाचा विकास होणार असेल तर ती मैत्री काहीतरी कामाची आहे असं म्हणता येईल. मित्रहो, या दादाजीराव जाधव यांनी तिथल्या पुरंदर परिसराचा प्रचंड विकास केला. त्यामुळे त्यांना कधी शरद पवारांना हरवा आणि मला निवडून द्या असं म्हणण्याची, अशी प्रचारसभा गाजवण्याची वेळ आली नाही. त्यांच्या प्रत्येक सभा या तुम्ही पाहिला तर एक सभ्यपणाच्या होत्या, एक त्यांच्यात सभ्य टीका होती, कारण त्यांना गरजच पडली नाही. जो नेता लोकांची कामं करतो, लोकांमध्ये मिसळतो, त्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनण्यासाठी कधीही दुसऱ्यावर टीका करण्याची वेळ येत नाही. दुसऱ्याला टीका करण्याची वेळ काय येते, एखादा माणूस टीका करतो, एखादा लोकप्रतिनिधी बनण्यासाठी टीका का करतो, तो कसा वाईट आहे हे सांगतो. आपण कसे चांगले आहे ते सांगत नाही, कारण तो स्वतः चांगला नसतो आणि तो दुसरा वाईट आहे म्हणून मला चांगलं म्हणा, असा प्रचारसभेचा त्याचा टोन असतो, जो शरद पवारांचा होता. मित्र, सांगायचं झालं तर हे एक उदाहरण झालं. आता आपण येऊया कोल्हापूरच्या प्रचारसभेकडे. मित्रहो, बैल म्हातारा झाला आणि आता त्याला घरी बसवा आणि तरण्याबाण खोंडाला विजयी करा असं म्हणणाऱ्या शरद पवार यांना कोल्हापूरकरांनी 2009च्या लोकसभा निवडणुकीत आपला हिसका दाखवला व त्यावेळी वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली असतानासुद्धा त्यांना विजयी केलं.
मित्रहो, निवडणुकीत वातावरण कसे बदलतं आणि एकदा लोकांनी ठरवलं की ते कितीही मातब्बर नेता असला तर त्याचा कसा धोबीपछाड देतात, याचीच ही निवडणूक म्हणजे एक उत्तम उदाहरण होतं. दिवंगत खासदार मंडलिक हे 2009ला राष्ट्रवादीचे खासदार होते. आपला उत्तराधिकारी ठरवताना आपल्याला विश्वासात घ्यावं एवढी त्यांची माफक अपेक्षा होती. परंतु त्यावेळी हसन मुश्रीफ हे पवार यांच्या जास्त जवळ होते. त्यामुळे मंडलिक यांचा सासणे मैदानात अमृत महोत्सव सत्कारसुद्धा शरद पवार यांच्या हस्ते झाला होता. महत्त्वाचं म्हणजे त्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार धनंजय महाडिक यांना राजकीय दबाव वापरून गप्प बसवण्यात आलं. तत्कालीन मंत्री असलेले जयंत पाटील यांनी महाडिक यांची समजूत काढली होती. संभाजीराजे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि निवडणूकसुद्धा घ्यायची गरज नाही अशी हवा त्यावेळी तयार झाली होती. मंडलिक यांना तुम्ही लढू नका म्हणून सांगायला गेलेल्या लोकांना ते शिव्या देऊन हाकलत होते. शेवटी माझं एक मत तरी मला पडेल की नाही असा त्यांचा पवित्रा. अखेर त्यांनी शड्डू ठोकलाच. वातावरण चांगलंच तापलेलं होतं. पवार यांची कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकात एक सभा झाली. त्यामध्ये त्यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्यावर टीका करताना या म्हाताऱ्या बैलाला आता घरी बसवा असं आव्हान केलं आणि तळण्याबांड खोडाला विजयी करा असं आव्हान केलं होतं. मित्रहो, माझ्या माहितीनं बैल म्हातारा झाला. इतके वर्ष शेतकऱ्याला तो सेवा देतो. शेतकऱ्याचं धान्य पिकवण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा असतो. या बैलासाठी सुद्धा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीमध्ये पोळा नावाचा एक सण आहे. या पोळा सणाच्या दिवशी या बैलाची पूजा करतात. त्याला साग्रसंगीत नटवतात, सजवतात आणि त्याची मिरवणूक काढतात. जो आपल्याला देतो त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी महाराष्ट्राची संस्कृती आहे. मित्रांनो, ज्यावेळी विज्ञानाला माहिती नव्हतं की सूर्य हा उपयुक्त ग्रह तारा आहे, त्यावेळीसुद्धा मराठी संस्कृतीनं या सूर्यापाशी नतमस्तक होण्याची प्रथा शोधून काढली. प्रत्येक शक्तीशी नतमस्तक होण्याची आपली परंपरा आहे. सूर्य ही एक शक्ती आहे. तिच्यापुढे मराठी माणूस विज्ञानाला माहीत असण्याच्या अगोदरपासून नतमस्तक होतो आहे. त्या सूर्याला देव मानतो आहे. समुद्र ही सुद्धा एक शक्ती आहे. तिच्यापुढे पण माणूस नतमस्तक होतो. वारा ही सुद्धा एक शक्ती आहे. पवनसुत हनुमान याच्या रूपानं त्याच्यापुढे सुद्धा नतमस्तक होतो. पाणी, या पाणीचं सुद्धा जलपूजन करण्याची प्रथा मराठी संस्कृतीमध्ये आहे. असं सगळं असताना तशीच बैल या प्राण्यापाशी शेतकऱ्यांची कृतज्ञता आहे. आजसुद्धा बैल शेतकऱ्यांच्याच प्रती नाही. एखाद्या शेतकऱ्याचा बैल जर घरासमोरून गेला तर त्याला बघून लोक पाया पडतात. मात्र पवार घराणा हे मराठी नाही असं कधी वाटतं. कारण त्यांच्यासारख्या एका थोर नेत्यानं एखाद्या व्यक्तीवर टीका करताना एवढी अश्लाघ्य पातळी गाठावी हे महाराष्ट्राला अजिबात शोभणार नाही. मित्र हो, आता सांगायची गोष्ट अशी की आपल्या शरद पवारांचा जन्म हा 1940चा जन्म बघता सध्या त्यांचं वय हे 85 वर्ष चालू आहे. तरीही या म्हाताऱ्या बैलाला कोणी विकला नाही किंवा कोणी घरी पण बसवलेलं नाही. आज राज्यसभेची निवडणूक काही दिवसांपूर्वी होऊ घातली तरीसुद्धा राजकारणामध्ये टिकून राहण्याची त्यांची वृत्ती अजून काही कमी होत नाही. दादाजीराव जाधव, मगाशी सांगायचा उल्लेख राहून गेला, दादाजीराव जाधव ज्यांच्यावर ते बोलले होते की बैल म्हातारा झाला की त्याला विकायचा असतो बाजारामध्ये, असं जे बोलून गेले ते दादाजीराव जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे सरदार होते त्या सरदारांचे वंशज आहेत. तरीसुद्धा त्यांच्याबद्दल असं बोललं गेलं. आणि दादाजीराव जाधव सरदारांचे वंशज आहेत म्हणून नाही, सामान्य व्यक्तीबद्दल बोलतानासुद्धा शरद पवारांसारख्या एका थोर नेत्यानं पुढच्या पिढीसमोर एक आदर्श ठेवायला हवा होता. पण तरुण पिढीचाच आदर्श शरद पवारांनी घ्यावा अशी वेळ त्यांनी त्यांच्या अशा प्रकारच्या टीकेमधून आणलेली आहे असं म्हणावं लागेल. मित्रहो, शरद पवारांनी केलेल्या टीकेनंतर आज या टीकेची आठवण याच्यासाठी होते की शरद पवार 85 वर्षाचे झालेले आहेत. त्यांना धड चालतासुद्धा येत नाही, पण राज्यसभेची जागा
ती दुसऱ्या कोणाला तरी मिळावी अशी जी मनोवृत्ती असते की आपण आता थकलो भागलो, आता आपण खूप कमावलं आयुष्यामध्ये, नाव कमावलं, संपत्ती कमावले, आता आपण घरी बसून रेस्ट करूया किंवा इतर लोकांना मार्गदर्शन करूया, असं जे असतं एखाद्या तुमच्या आमची जी स्वप्न, ती स्वप्नंसुद्धा त्यांची नाहीत. त्यांना आजसुद्धा वाटतं की आपण राजकारणात राहिलं पाहिजे, इच्छा आकांक्षा. आणि त्याला आपण जर असं म्हणणार असू की ठीक आहे बाबा, म्हातारा झाला, शरद पवार जरी म्हातारे झाले तरीसुद्धा त्यांना अजून लोकसेवा करायची आहे वगैरे असे गुळगुळीत शब्द आपण वापरणार असू तर ते चुकीचं आहे. मित्रांनो, कुठेतरी थांबलं पाहिजे. अजित पवारांनी त्यांना काही वर्षांपूर्वी दिलेला सल्ला हा त्याने आठवायला हवा की तुम्ही कुठेतरी आता आपलं वय झालं की कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, याचा विचार शरद पवारांनी नक्कीच करायला हवा. आणि जर केला नसेल तर दुसऱ्याला तरी म्हातारा कोड म्हणू नये. ह्या गोष्टीचं तारतम्य शरद पवारांनी नक्कीच पाळलं पाहिजे. 85 वर्षाचे असून ते तरुण असतील आणि बाकीचा 65 वर्षाचा झाला तर तो म्हातारा असेल, तर याच्यासारखा खूप मोठा जोक नाही. शरद पवारांचे 85 वर्षाचे असून ते खूप मोठे चालत आहेत, राज्यसभेची ज्या पायऱ्या आहेत ते स्वतःच्या पावलांनी चालू शकतात, अशी जर परिस्थिती असेल तर ठीक आहे. पण तशीसुद्धा परिस्थिती नाही. तरीसुद्धा राज्यसभेवर जाण्याचा अट्टहास त्यांनी करावा आणि तो आम्ही सहन करावा, ही गोष्ट खूप चुकीची आहे असं वाटतं. मित्रांनो, जाता जाता एक महत्त्वाचं म्हणजे बारामतीचा विकास केला असं म्हणणारं शरद पवारांना एक जाता एक छोटासा सवाल आहे की त्याच ठिकाणी, त्याच बारामतीमध्ये जर एखादं एअरपोर्ट छान बांधलं असतं तर कदाचित अजित पवारांचा जीव वाचू शकला असता. तुमच्या इथे एअरपोर्ट बांधलं आणि तुम्हीच नेत नाही राहतात काय, सामान्य माणूस, बारामतीचा सामान्य माणूस, सामान्य शेतकरी काय त्या एअरपोर्टचा उपयोग करणार नव्हता? तुम्हालाच मोठमोठ्या नेत्यांना बारामतीमध्ये येताना ते उपयोगी पडलं असतं. तर असं छान एअरपोर्ट करता, जे एअरपोर्ट चांगल्या दर्जाचं होईल तर ते करता, तर कदाचित अजित पवारांचा जीव वाचू शकला असता. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशाच नवीन हटके व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.